नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा। आज दिव्यांग हिताचा आणखीन एक महत्त्वाचा विषय घेऊन आपण भेटतोय। दिव्यांग जनासाठीच्या नोकरीमधील आरक्षण 2018चा अपोज मेमोरंडम आहे। त्यानुसार दिव्यांग जनाची सरळ सेवा भरती नेमकी कशी करायची, त्याच्यासाठीचे कसे रिझर्वेशन्स ठेवायचे, नेमकं कोणत्या पोस्ट कशा ठेवायच्या, एअरमार्क पोस्ट कशाला म्हणायचं, होरिझॉन्टल वर्सेस व्हर्टिकल रिझर्वेशन कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टी सविस्तर त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या संबंधीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे। आता विषय येतो की हा सरळ सेवा भरती म्हणजे रिक्रुटमेंट झालं। आता दुसरा विषय येतो प्रमोशनचा। प्रमोशनसाठी दिव्यांगजनाच्या प्रमोशनसाठीचे एक परिपत्रक 17 मे 2022 रोजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्स अँड पेन्शन डिपार्टमेंटने काढलं। प्रत्येक केडरची स्ट्रेंथ जी आहे त्याच्यातले 4% जागा ह्या दिव्यांगजनासाठी आरक्षित करणं जरुरी आहे। आता हे 4 की 5 याच्यावर पण बहस आहे आणि 5% जागा व्हायलाच पाहिजे असं असंख्य दिव्यांगजनाचं म्हणणं आहे आणि त्यानुसार होणं गरजेचं आहे। तर हे 4% ग्रुपमध्ये याच्यामध्ये ठेवत असताना स्ट्रेंथ विदिन ग्रुप सी कोणता आहे याच्याबद्दल पुढे बोलतोय मी। ग्रुप सी साठी ग्रुप सीच्या दिव्यांगजनासाठी, त्याच्यानंतर ग्रुप सी टू ग्रुप बी या दिव्यांगजनासाठी, त्याच्यानंतर पुढचं विदिन ग्रुप बी आणि फ्रॉम ग्रुप बी टू ग्रुप ए या दिव्यांगजनासाठी या 4% जागा रिझर्व ठेवणं जरुरी। त्याच्यातली प्रत्येकी 1% जागा, 4% मधलं प्रत्येकी 1%, ब्लाइंड आणि लो विजनसाठी 1%, डीफ आणि हार्ड हिअरिंग साठी 1%, लोकोमोटर डिसॅबिलिटी त्याच्यामध्ये सगळं चाललं। लोकोमोटर डिसॅबिलिटी ही तसं मोठं जातं आणि याच्यामध्ये कुठेतरी सब कॅटेगरी व्हायला पाहिजे म्हणजे लोकोमोटर डिसॅबिलिटीच्या दिव्यांगजनावर अन्याय होणार नाही असं असंख्य दिव्यांगजन बोलतात आणि ते योग्य पण आहे। तर या लोकोमोटर डिसॅबिलिटी मध्ये सेरिब्रल पाल्सी आहे, लेप्रेसी क्युअर्ड पर्सन्स आहे, डॉर्फ आहे, ऍसिड अटॅक विक्टिम आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे आणि हे सगळं होत असताना लोअर लिम, अप्पर लिम हे जे लोकोमोटर मध्ये येतं किंवा बोथ लिम्स किंवा बोथ आर्म्स अँड बोथ लिम्स या ज्या सगळ्या गोष्टी येतात याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी ही टक्केवारी कुठं ना कुठेतरी डिवाइड व्हायला पाहिजे आणि त्याच्या पुढची आहे ती जी डी आहे ते ऑटिझम, इंटेलिजंट डिसॅबिलिटी आणि स्पेशल लर्निंग डिसॅबिलिटी याच्यासाठी आहे आणि त्याच्यानंतर शेवटची ई कॅटेगरी येते। तर ती ई कॅटेगरी येते त्याच्यामध्ये मल्टिपल डिसॅबिलिटीज येतं आणि या ई कॅटेगरीमध्ये मात्र ए टू डी म्हणजे पहिलं पासून डी पर्यंत म्हणजे पहिले वरचे जे 4 आहेत त्याच्यामधूनच या ई कॅटेगरीमध्ये निवडायचं असतं। याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी 5 होतात म्हणल्यावर 4च्या ऐवजी 5% जागा रिझर्व ठेवणं जरुरी आहे। आता हे सगळं बघत असताना नेमकं पुढचा मुद्दा क्रमांक 3 येतो एक्झेम्पशन फ्रॉम रिझर्वेशन इन प्रमोशन। असं जर गव्हर्नमेंटला वाटतंय की नाही ही जी जागा आपण रिझर्व ठेवतोय ही जागा त्या ठरलेल्या डिसेबलसाठी केपेबल नाहीये किंवा या ठिकाणी तो डिसेबल काम करू शकत नाही असं जर कुठं वाटलं, हे असं मनाने वाटू शकत नाही। त्याला वाटलं म्हणून त्यानं म्हणलं असं नाही। आयडेंटिफाईड पोस्ट गव्हर्नमेंटनी करून ठेवलेलं आहे 2021 मध्ये। त्याच्या अगोदरचं आयडेंटिफाईड पोस्टचं एक फार मोठं बुकलेट आहे। त्या पोस्ट जर आयडेंटिफाईड सुटेबल फॉर डिसेबल असतील तर त्या पोस्टला असं नाही म्हणू शकत की इथं हे काम करू शकत नाही, असं नाही म्हणू शकत। तरी पण जर वाटलं एखादी पोस्ट हार्ड आहे तर ती रिक्रुटमेंट इन्स्टिट्यूट जे आहे किंवा ते रिक्रुटमेंट बोर्ड आहे ते स्वतः नाही ठरवू शकत। त्या रिक्रुटमेंट बोर्डने चीफ कमिशनर फॉर डिसॅबिलिटी म्हणजे आपले जे मुख्य आयुक्त आहेत दिव्यांग आयुक्त त्यांना सल्ला मसलत करूनच या गोष्टी ठरवणं जरुरी आहे। त्याच्याचबरोबर आणखीन एक गोष्ट पुढे येते याच्यामध्येच क्लॉज नंबर 4 की एखादा व्यक्ती आहे तो सदृढ होता, तो दिव्यांग नव्हता, डिसेबल नव्हता, नोकरीला ज्यावेळेस लागली त्यावेळेस आणि त्याच्यानंतर मेन वाईल ड्युरिंग सर्व्हिस पिरियड काहीतरी ऍक्सिडेंट झाला किंवा डिसेबिलिटी आली, बोगस नाही, फेक नाही, कारण असे बरेच प्रकार समोर येत आहेत। बरेच प्रकार नोकरीला लागले, चेरीमेरी दिली, सर्टिफिकेट घेतलं, बस प्रमोशन घेऊन मोकळे, खरा दिव्यांग तसाच बोंबलत बसला। मला या गोष्टीचा तिटकारा येतो, या गोष्टीचा राग येतो, कारण या गोष्टीमुळेच खऱ्या दिव्यांगजनावर अन्याय होतो आणि त्या बोगसवर काही होत नाही, त्याचा शोध घेतला जात नाही, काय होत नाही, बस आपलं कागदावर कुठेतरी पेपरला येतं आम्ही शोध घेत आहोत असं सगळं लिहून येतं आणि बाकी चालायचं ते चालतंय। ह्या बोगसमुळे सगळं वाटोळं झालंय। जाऊ द्या, तो बोगसचा विषय आपण बाजूला ठेवू। पण जर एखादा दिव्यांग नोकरीच्या दरम्यान, जर एखादा सदृढ माणूस नोकरीच्या दरम्यान जर त्याला दिव्यांगत्व आलं असेल तर त्याला नोकरीतून तुला नोकरी देता येत नाही असं म्हणता येणार नाही।
त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट आहे की समजा प्रमोशन आहे त्या दिव्यांगाचं तो सदृढ व्यक्ती होता, नोकरीच्या दरम्यान दिव्यांगत्व आलं आणि आज अशी परिस्थिती आहे म्हणजे मेजर ऍक्सिडेंट वगैरे झाला असं समजून घ्या, अशी परिस्थिती आहे की त्यांना त्यांचं जे अगोदरचं काम होतं किंवा प्रमोशन मिळाल्यानंतर जे काम होणार आहे ते काम करण्यासाठी ते सक्षम नाहीयेत असं जरी वाटत असलं तरी त्यांच्यासाठी त्या दिव्यांगजनासाठी मात्र सुपरिटेंडंटरी पोस्ट तयार करणं बंधनकारक आहे। ती सुपरिटेंडंटरी पोस्ट करून त्या दिव्यांगजनाला त्या पोस्टवर त्या दिव्यांगजनाची नियुक्ती करणं बंधनकारक आहे। पण ही गोष्ट किती ठिकाणी पाळली जाते परमेश्वराला माहिती, का पाळली जात नाही ते पण परमेश्वराला माहिती, आपण दिव्यांगजन का आवाज उठवत नाही हे पण माहित नाही। आणि हे सगळं जे कागदावर एवढं मोठं बनवून ठेवलंय हे वाचायची तरी तसदी हे रिक्रुटमेंट बोर्ड का घेत नाही हा एक प्रश्न आहे। कारण बऱ्याच दिव्यांगजनाला या अडचणी भेडसावतात आणि त्याच्यावर परमनंट सोल्युशन त्यांना काहीही मिळत नाही। दुसरी गोष्ट आहे आयडेंटिफिकेशन ऑफ पोस्ट, मी आता जे बोललो त्या आयडेंटिफिकेशन ऑफ पोस्ट साठी 38-16/2020 हे नोटिफिकेशन कॅटेगरी वाईज नोटिफिकेशन हे सगळं काढलेले, कोणत्या दिव्यांगजनासाठी कोणती पोस्ट आयडेंटिफाईड आहे या सगळ्या गोष्टीचं खूप मोठं बुकलेट आहे। याच्या संदर्भातले व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत, आपण ते बघू शकता। या कॅटेगरी आयडेंटिफाईड पोस्टचा विचार करूनच तुम्ही जी जाहिरात काढणार आहेत ते जाहिरात काढणं बंधनकारक राहील आणि त्याच्यानुसार कॅटेगरीनुसारच रिझर्वेशन प्रमोशनसाठी द्यावं लागेल। पुढची गोष्ट येते की रिझर्वेशन ऑफ द आयडेंटिफिकेशन ऑफ द पोस्ट। आता आणखीन एक गोष्ट आहे, समजा असं जर झालं की एका ठिकाणी जर फक्त दोनच म्हणजे 1 or 2 कॅटेगरीज ऑफ डिसेबल जर असतील तर त्यावेळेस आयडेंटिफाईड सुटेबल ओनली फॉर 1 कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी, रिझर्वेशन प्रमोशन इन दॅट पोस्ट शॅल बी गिवन टू पर्सन विथ दॅट कॅटेगरी। म्हणजे एकच प्रकारची कॅटेगरी, समजा लोकोमोटर डिसेबिलिटी आणि त्याच्यासाठी ती पोस्ट आयडेंटिफाय आहे आणि जर समजा तिथं दुसऱ्या डिसेबलने अप्लाय केले आणि ती त्यांच्यासाठी आयडेंटिफाईड नाहीये तर ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठी ती जागा देणं बंधनकारक आहे। असं एक जणासाठी नाही, असं 2 जरी दिव्यांगांनी केलं तर त्यांच्यासाठी पण ती जागा ऍडजस्ट करून देणं, त्यांच्यासाठी ती जागा राखीव ठेवणं बंधनकारक आहे। आता दुसरी आणखीन एक गोष्ट आहे ते ऍडजस्टमेंट ऑफ PW कॅन्डिडेट्स हु आर इन द झोन ऑफ कन्सिडरेशन अगेन्स्ट जनरल वॅकन्सी, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। आता समजा एक दिव्यांग आहे आणि प्रमोशनला त्यांचा नंबर लागतोय, त्या दिव्यांगजनाचा प्रमोशनला नंबर लागत असताना प्रमोशनसाठी जो क्रायटेरिया आहे प्रमोशनसाठी एवढे मार्क्स पाहिजेत, इंटरनल एक्झामिनेशन झाली असं पाहिजे किंवा एक्सपिरियन्स वगैरे या सगळ्या गोष्टीची कॅटेगरी त्या ठिकाणी घेतली आणि असं जर समजा की ही सगळी कॅटेगरी घेताना तो दिव्यांग जो की नोकरीमध्ये दिव्यांगत्व आलेला असो किंवा ऑलरेडी दिव्यांग झालेला असो, म्हणजे पहिली पोस्टिंग पण त्याची डिसेबल्ड कॅटेगरीमधून झालेला असो, तो दिव्यांग जर नॉर्मल रेंजमध्ये म्हणजे नॉर्मल कॅटेगरीच्या मार्क्समध्ये जर फिट होत असेल तर त्या दिव्यांगजनाची निवड तिथं करायची असते आणि ज्या जागा दिव्यांगजनासाठी राखीव ठेवल्यात त्या जागा दिव्यांगजनासाठीच ठेवायला पाहिजे, या दिव्यांगजनाला त्या जागेमध्ये धरायला नाही पाहिजे असं एक परिपत्रक स्पष्ट सांगते। याला आपण काय म्हणतो माहिती का, ही जी आता आपण जे बोलतोय ऍडजस्टमेंट जनरल वॅकन्सी त्याला सिनियरिटी कम फिटनेस असं जर असेल, सिनियरिटीनुसार जर तो म्हणजे समजा एका रिक्रुटमेंटला आहे की एका लोअर पोस्टला आहे आणि त्याला 10 वर्षाचा अनुभव पाहिजे, 10 वर्षाच्या अनुभवानंतर त्याची प्रमोशन होणार आहे असं जर असेल तर सिनियरिटी कम फिटनेस या धर्तीवर ती पोस्ट मात्र ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीमधून भरली जाते, जरी तो दिव्यांग असेल तरी, त्या ठिकाणचा उमेदवार दिव्यांग असेल तरी, आणि ती जी जागा आहे ती पुढच्या दिव्यांगजनासाठी राखीव ठेवली जाते। आणखीन एक गोष्ट येते रिलॅक्सेशन इन स्टँडर्ड ऑफ सुटेबिलिटी, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। रिलॅक्सेशन इन स्टँडर्ड ऑफ सुटेबिलिटी, स्टँडर्ड ऑफ सुटेबिलिटी म्हणजे काय हे बघणं जरुरी। स्टँडर्ड कोणते आहेत, एक्झामला अमुक मार्क्स मिळाले पाहिजे, स्टँडर्ड कोणतं आहे एवढं एक्सपिरियन्स एवढ्या इयरचा राहायला पाहिजे, हे सगळे स्टँडर्ड्स असताना जर समजा त्या ठिकाणी एखादा दिव्यांग भेटत नसेल तर हे जे स्टँडर्ड आहेत मार्क्स मधले स्टँडर्ड असू द्या किंवा एक्सपिरियन्स मधले स्टँडर्ड असू द्या ते स्टँडर्ड्स रिलॅक्स होणं जरुरी आहे। याच्यासाठी सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या केसेस आहेत, त्या केसेस जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळेल की शेवटी कोर्टाला आपल्याकडून बोलावं लागतंय पण हे रिक्रुटमेंट करणारे या गोष्टीचा विचार करत नाही। रिलॅक्सेशन ऑफ स्टँडर्ड जर देत नसाल तुम्ही आणि त्या दिव्यांगजनाची भरती जर करत असाल तर मग ती दिव्यांगजनाची भरती कसं म्हणायचं, ती भरती कॉमन माणसाची झाली ना। कॉमन तुम्ही असं म्हणत असाल की नाही तुमचं पर्सेंटेज आम्ही कमी ठेवलंय आणि हे जास्त ठेवले, हो अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, पण तुम्हाला रिक्रूट करायच्या 4 जागा आणि त्या ठिकाणी दिव्यांग येतात 3च,
तुमची जागा एक तर खाली राहते आणि त्या 3 जागा तुम्हाला भरणं जरुरी आहे. अशा वेळेस तुम्ही त्या दिव्यांगजनाचा विचार करणं जरुरी आहे असं मी नाही म्हणत आहे, परिपत्रक बनतंय. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट पुढची येते की जर समजा अगोदर रोस्टर बद्दल बोलू. रोस्टर मध्ये 1 ते 25, 26 ते 50, 51 ते 75, 76 ते 100 अशा 4 भागामध्ये रोस्टर करायचे. एक पहिली जागा, 26वी जागा, 76वी जागा, 51वी जागा आणि 76वी जागा, या जागा ह्या दिव्यांगजनासाठी रिझर्व्ह करायच्या आणि त्या ठिकाणी त्या आयडेंटिफाईड पोस्टनुसार दिव्यांगजनाची त्या ठिकाणी प्रमोशन करायचं. समजा असं झालं, 1 नंबरची जागा आहे आणि ते 1 नंबरची जागा दिव्यांगजन त्या ठिकाणी सुटेबल, म्हणजे आपण जे आयडेंटिफाईड पोस्टमध्ये त्या ठिकाणी सुटेबल जर दिव्यांग आला नाही आणि त्याचं रीतसर कारण जर तुम्ही नमूद करताय रिक्रुटमेंट करताना, तर ती जागा पुढं 2nd नंबरला घेऊन त्या ठिकाणी पहिली जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही दुसरा कॅन्डिडेट भरू शकता आणि दुसऱ्या जागेवर मात्र तुम्ही डिसेबल भरणार. समजा असं झालं की पहिल्या 25 मध्ये असं काहीच झालं नाही, तर मात्र 26 ते 50 मध्ये पहिल्या 2 जागा तुम्हाला डिसेबल साठीच रिझर्व्ह ठेवाव्या लागतील. आणि आणखीन एक गोष्ट, इंटर एक्सचेंज, म्हणजे समजा बेंचमार्क डिसेबिलिटीचा पर्सन तुम्हाला त्या ठिकाणी अपॉइंट करायचा आहे, पण तुमच्याकडे बेंचमार्क डिसेबिलिटीचे अर्ज आलेले नाहीयेत, तर दिव्यांगाची जागा रिकामी राहू नये, कॅरी फॉरवर्ड करायची गरज पडू नये म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी मात्र दुसरी कॅटेगरी, म्हणजे ए असू द्या, बी असू द्या, डी असू द्या किंवा ई असू द्या, याच्यापैकी कुठलीही कॅटेगरीचं दिव्यांग त्या ठिकाणी नियुक्त करायचं आणि त्याला म्हणायचं इंटर एक्सचेंज ऑफ द डिसेबिलिटी. हे सगळं असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती येते की व्हर्टिकल व्हर्सेस होरिझॉन्टल रिझर्वेशन. आता आपण हे बोललो ते आपल्या स्क्रीनवर दिसते मागं रोस्टरचं कसं करायचं ते. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते की व्हर्टिकल व्हर्सेस होरिझॉन्टल रिझर्वेशन. व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल काय हे थोडंसं आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी आपण पाहताय माझ्या स्क्रीनवर मागच्या बाजूला आपण पाहताय की म्हणजे रिझर्वेशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटीजन्स मीन्स SC, ST and OBC इज कॉल्ड एज व्हर्टिकल. व्हर्टिकल त्याला म्हणायचं, हे असं व्हर्टिकल आणि हे असं होरिझॉन्टल. आपलं तुमच्या एक्स सर्व्हिसमॅनचं आणि लेडीजचं रिझर्वेशन, आपलं आणि एक्स सर्व्हिसमॅनचं रिझर्वेशन या ठिकाणी कन्सिडर करायला सांगितलंय. तर हे व्हर्टिकल रिझर्वेशन आहे. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जे काय असेल या ठिकाणी, आणि या ठिकाणी व्हर्टिकल होरिझॉन्टल रिझर्वेशनला या ठिकाणी डिसेबल येतोय. तर ही जी दोन्हीची एकत्र येणारी प्लेस आहे, या प्लेसची जी जागा आहे ही जागा मात्र डिसेबलची जागा आहे. त्या ठिकाणी डिसेबल सिलेक्ट होतोय, पण तो डिसेबल व्हर्टिकलचा आहे, म्हणजे बॅकवर्ड क्लासचा आहे किंवा अदर रिझर्व्ह कॅटेगरीचा आहे. तर त्या डिसेबलची नियुक्ती ही रिझर्व्ह कॅटेगरीसाठी, अदर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी व्हायला पाहिजे. आणि ती जी जागा आहे शिल्लक राहिलेली जी दिव्यांगजनासाठी होती ती जागा मात्र पुढे घ्यायला पाहिजे. म्हणजे दिव्यांगजनाच्या 4% जागा ह्या तशाच शिल्लक राहतील आणि या ठिकाणी तो कॅन्डिडेट मग तो बॅकवर्ड म्हणजे क्लासेस ऑफ सिटीजन्स असू द्या किंवा ओपनचा असू द्या त्या ठिकाणी ते भरायचे किंवा अनरिझर्व्ह असू द्या, OBC, SC, ST किंवा अनरिझर्व्ह, तर त्या ठिकाणी ती कॅटेगरी भरायची. आणि BDG जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरीला पुढे एक्सटेंड करायचंय. अशा प्रकारचे हे सगळे नियम प्रमोशनसाठी दिलेले आहेत आणि हे नियम प्रत्येक दिव्यांगजनाला माहीत पाहिजेत. फक्त याच्याच बरोबर जो दिव्यांग एखाद्या रिक्रुटमेंटमध्ये आहे त्याला हे माहिती आहे की मी जॉईन होताना दिव्यांग होतो किंवा मी नोकरी करताना खरा दिव्यांग झालो, बोगस खोटा चिरीमिरी देऊन पाप करून आपलं हक्काचं वरबाडणारा नाही. तर त्या खऱ्या दिव्यांगजनांनी हे असले जे बोगस आहेत ना यांच्या विरुद्ध त्यांच्या ठिकाणी आवाज उठवणं जरुरी आहे. मला हे माहिती आहे आवाज तुम्ही किती उठवा जे व्हायचं तेच होतं. फार मोकळं आणि स्पष्ट बोलतोय. काय झालं, एवढ्या मोठ्या याद्या आल्या, एवढं मोठं प्रत्येक जिल्ह्यात बातमी येते. नगर जिल्ह्याबद्दल तर फार जास्त बोललं जातं. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एवढी मोठी सगळी बातमी आली. त्याच्यानंतर इथून अंबेजोगाईला पाठवलं, तिथून तिथं पाठवलं, कोणाला तरी ससूनला पाठवलं, कोणाला तरी जेजेला पाठवलं. काय झालं पुढं, काय झालं, किती जणाला गचुरी धरून हाकलून दिलं, किती जणांचे दिलेले आतापर्यंत घेतलेला सगळा पगार वरवळून घेतला. पूजा केडकर प्रकरणला आजपर्यंत काय झालं हे चालूच आहे ते प्रकरण. असे हे तरी मेजर हायलाइट झालेलं प्रकरण, असे लपून बसलेले प्रकरण कितीतरी आहेत. आणि हे प्रकरण मात्र खऱ्या दिव्यांगजनाची हक्काची जागा बळकावतायत, हिसकावून घेत आहेत. आणि अशा सगळ्या दिव्यांगजनाचा वाईट मधल्या वाईट शब्दात मी जाहीर निषेध करतो.
मला हे माहिती आहे ते निगरगट्ट आहेत, त्यांना हे निषेध पिषेधचा काही फरक पडणार नाही, पण आमचा तळतळाट आणि आमची हाय मात्र तुम्हाला लागणार हे नक्की. तर आजचा व्हिडिओ आपण प्रमोशनसाठी नेमकं कसं होतं त्याच्यासाठीचा बनवला. अशाच प्रकारचे विविध विषयाचे व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत, प्लेलिस्ट सहित बनवलेले आहेत. आपल्याला जो उपयुक्त व्हिडिओ पाहिजे त्याचे प्लेलिस्ट बघा, त्यानुसारचे व्हिडिओ आहेत. याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. माझ्या चॅनलला आतापर्यंत एवढ्या लाखो लोकांनी व्हिजिट केली, एवढ्या लोकांना फायदा झाला, त्याचं मला खूप मोठं समाधान आहे आणि त्या सर्व लोकांचे मी आभार मानतोय. नमस्कार.